ताई, आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतमध्ये मुक्कामी विसवतोय आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी तुम्ही भाकऱ्या करता, इथे येता देखील भाकरी थापण्याचा आनंद तुम्ही घेतलाय, वारकऱ्यांसाठी भाकरी थापली, काय भावना आहे? रामकृष्ण हरी. आपण सगळे पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे भक्त. वर्षातून एकदा दरवेळेस आपण सगळे यवतला जमतो. बेसन भाकरी जणू काय घरचा एक अगदी प्रेमाचा घरगुती कार्यक्रम. आणि इथे संपूर्ण गावामधून जी भाकरी येते आणि जे बेसन बनतं त्याला एक वेगळीच गोड चव असते आणि त्यातला ठेचा, वा, मजा घ्या. दर्शन घेणार आहात? नाही, मी नेहमीच पालखीचं स्वागत करते, दर्शन करते, पण यवतला येऊन भाकरी करणं आणि बेसन फुलना फुलाची आपला एक हात लागणं हे माझं मी भाग्य समजते. मी एवढंच म्हणेन, मी दरवर्षी एकच माझी पालखीला आणि पांडुरंगाला मागणी असते की चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी त्याला न्याय मिळू दे, आणि या सरकारने जी कर्जमाफी सांगितली आहे ती सरसकट लवकर होऊ दे बाबा. ते तारीखवर तारीख नको आम्हाला. सरसकट म्हणजे कशी? सरकारने आता नियम अटी काढले, ते कोणीची मागणी होती अट कमी करावी अशी. रोहित दादांनी जो एवढं मोठं आंदोलन उभं केलं, मी रोहित दादा आणि त्याच्याबरोबर बसलेले असंख्य शेतकरी, कार्यकर्ते आणि अनेक नेते राज्यातले जे सगळे एकत्रपणे पंढरपूरला बसले होते, त्यांच्या या संघर्षाला यश आले. माननीय मुख्यमंत्र्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते की उशिरा का होईना पण त्यांनी कर्जमाफी केली आहे. माझी एवढीच विनंती आहे भरणे मामांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आता तारीख नको, आता त्या अकाउंटवरच येऊ दे. तारीख केली जाते, सरकार जे आहे ते जाणीवपूर्वक वेळ काढतंय. नाही, आता एकदा पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणालेत की लवकर होईल, त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री आणि भरणे मामांवर विश्वास टाकूया. म्हणून मी त्यांना विनम्र विनंती करते की आता तारीख नको, आम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे पाहिजे. ताई, पुन्हा एकदा राज्यात चर्चा होऊ लागली की देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कुठे राहायचं ते बघून घेतील ना, आपण कशाला काळजी करायची. अजित पवार पक्षाचे जे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पवार साहेबांचा फोटो मी बॅनवर लावणार असं सांगितलेलं आहे. पवार साहेबांनी मला परवानगी देखील दिलेली आहे की शेवटी एका कुटुंबामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 3 वर्षापूर्वी काही कटू अशा घटना झाल्या, त्या आता सगळे विसरूया आणि मला असं वाटतं राज्याच्या सेवेसाठी सगळे आपण कामाला लागूया. आता दादाही नाही राहिला, आता कशाला ते सगळं जुनं उणं धुणं काढत बसायची. त्यांनी एक निर्णय घेतला आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही एक निर्णय घेतला तर आम्ही आपल्या राज्याच्या सेवेसाठी आम्ही काम करत आहोत. ते जिथे आहेत तिथे ते खुश आहेत, आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही समाधानी आहोत. काही दिवसांपूर्वी काँग्रेससोबत राष्ट्रवादी जाणार अशी चर्चा होती, आता पुन्हा एकदा बीजेपी सोबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये जाणार होता, मग भारतीय जनता पक्षात जाणार होता, मग शिवसेनेत जाणार होता, आता फक्त मनसे राहिली आहे. तर आम्ही असा निर्णय घेतलाय की आता इथे नको, आपण आमची चेष्टा करून ठेवली आहे या प्रसार माध्यमाच्या सूत्रांनी. हे दुर्दैव आहे की माध्यमांना सांगितलेल्या सूत्रांना राज्याचं आणि या जबाबदारीचं गांभीर्य नाही आहे. आम्ही फार निष्ठेने, आम्ही लोकांची सेवा म्हणून राजकारणात आलो आहे. उगाच पक्ष बदललं ह्या सगळ्या गडबडींसाठी नाही. आज राज्यासमोर फार मोठी आव्हान आहे. कर्जमाफीचा मोठा प्रश्न आहे. 80 लाख ते 1 कोटी महिलांना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळत नाही आहेत. हिंजवडी वगैरे अनेक ठिकाणी तुम्ही गेला तिथे नोकऱ्या कमी होत आहेत. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर काही ठिकाणी दुष्काळ आहे. त्यामुळे देशा आणि राज्यासमोर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि आमच्या श्रद्धेचं स्थान आहे म्हणजे अयोध्या ते उज्जैन हे दोन्ही आपल्या सगळ्यांच्याच भारतीयांचं जिथे श्रद्धेचं स्थान आहे तिथे भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाही आहे की राम मंदिर आणि अयोध्या आणि पुरुषोत्तम मर्यादा रामांसाठी ते मंदिर बांधण्यात गेलं. मी मुद्दा म्हणते मर्यादा पुरुषोत्तम राम, म्हणजे ज्या रामांनी आपल्याला मर्यादा काय, त्या प्रभू श्रीरामांनी आपल्याला मर्यादा काय हे शिकवलं. तिथून अयोध्यामध्ये भ्रष्टाचारचे व्हिडिओज तुम्ही दाखवले आणि तुम्ही ह्याचे पण दाखवले, मध्य प्रदेशला पण दाखवले. आता मला सांगा, अयोध्येला जर भ्रष्टाचार असेल तर काय बोलायचं आता तुम्ही मला सांगा. हे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि दुःख वाटतं आम्हाला. म्हणजे उज्जैनला भ्रष्टाचार, आमचं श्रद्धास्थान, अयोध्येला भ्रष्टाचार, आमचं श्रद्धास्थान,
काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भारतीय जनता पक्षाने केलेला.